पीएच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे प्रवीण हटकर आणि माझ्यासोबत ब्राईट करिअर इन्स्टिट्यूटचे ओनर श्री अभय पाटील सर जे बायोलॉजी शिकवतात, तसेच श्री हरदीप सर जे फिजिक्स शिकवतात. सर नमस्कार, कसे आहात आपण? सर प्रश्न मला आपल्याला असा करायचा आहे, अभय पाटील सर स्पेशली, की 10वी नंतर काय होतं की विद्यार्थी आणि पालकांमध्ये बरेचसे संभ्रम असतात की 10वी नंतर काय करायचं. त्यांना नीटचं टेन्शन असतं, जेडब्ल्यूचं टेन्शन असतं की नेमकं करायचं तर काय, कुठली तयारी करायची. आपण काय सांगाल याबद्दल? 10वी नंतर काय करायचं या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो तर प्राथमिकता या गोष्टीला द्यायला हवी की विद्यार्थ्याची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे. दुसरं की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्या फील्डला किती स्कोप असू शकतो त्यानुसार आपण डिसिजन्स घ्यायला हवे. सोबत यामध्ये पण कुठेतरी विद्यार्थ्याची आवड आणि येणाऱ्या काळामध्ये असणारा त्या विषयाला स्कोप किंवा त्या ब्रांचला किती स्कोप आहे यावरून तुम्ही तुमचं क्षेत्र निवडायला हवं असं मी प्रामुख्याने सांगेन. सर तुम्ही विचारल्याप्रमाणे नीट संदर्भात जर बोलायचं झालं तर मेडिकल क्षेत्राला अनएंडिंग फ्युचर आहे. अनएंडिंग याच्यासाठी की जागतिक पॉप्युलेशन किंवा जगाचं जे पॉप्युलेशन आहे ते वाढणारच आहे. आपल्या भारत देशामध्ये डॉक्टरांची संख्या आणि इथले असलेले जे पॉप्युलेशन तर हे अजूनही मॅचअप होत नाही. बट नीटमधून काही पालकांचा गैरसमज असा होतोय की फक्त आपण मेडिकललाच जात असतो किंवा MBBS MD हेच होणं आहे का. नाही, काही महत्त्वाची क्षेत्र आहेत जसं की आपण MBBS आहे, BDS आहे, दंतशल्य चिकित्सक आपण ज्याला म्हणतो, आयुर्वेदला बराचसा स्कोप आहे. होमिओपॅथीनी आज जगभर त्यांचे ट्रीटमेंट्सचे चांगले वर्चस्व दाखवलेले आहेत. त्यासोबत सोबत आपण युनानी मेडिसिन्सला विसरू शकत नाही. आणि या सगळ्यांसोबत ॲलोपॅथीचा जो बॅकबोन आहे, जो पाठीचा कणा आहे, त्याला आपण फार्मसी सेक्टर बनवूयात. की आज जगभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकच ओढ, सकाळ ते संध्याकाळ तुम्ही वॅक्सिन कधी येणार, वॅक्सिन कधी येणार, हाऊ कुड यू फॉरगेट दिस. तुम्ही हे कसं विसरू शकता की आज आपण जर बघितलं तर देर आर पॅरामेडिकल कोर्सेस ऑल्सो, देर इज फार्मसी, देर इज डिप्लोमा इन फार्मसी, साधे छोटे ज्यांना एक कमी वेळेमध्ये कोर्सेस करायचे आहेत. इव्हन आता सध्या जो हा पूर्ण जो मेडिकलचा भार आहे तो नर्सिंग स्टाफवर खूप येऊन आलेला आहे. तर ते लोक आपल्यासाठी मदत करू शकतात. तुम्ही त्याच्यामध्ये करिअर्स करू शकता इंडियामध्ये आणि अब्रॉडमध्ये सुद्धा. बट सर फिजिओथेरपी असेल किंवा तुम्ही ऑक्युपेशनल थेरपी असेल, बॅचलर अँड स्पीच लँग्वेज थेरपी असेल, तर इथे भरपूरसे कोर्सेस आहेत. बट यासोबत तुम्ही एक आणखी नाही विसरू शकत ज्याला आपण लॅब टेक्निशियन्स वगैरे म्हणूयात. की आज आपण बघा टेस्टिंग सेंटर्स अलॉट होतात, रक्तलघवी तपासणी ज्याला आपण म्हणत असतो. तर देर आर व्हेरियस लॅबोरेटरी कोर्सेस आहेत, टेक्निशियन कोर्सेस आहेत ज्यांना खूप शॉर्ट स्पॅनमध्ये करिअर करायचं आहे. की सर आमच्याकडे 6 महिने वेळ आहे, 1.5-2 वर्ष वेळ आहे. आणि ज्यांच्याकडे ॲम्पल अमाऊंट ऑफ टाईम दे कॅन स्पेंड फॉर द करिअर्स, तर ते करिअर आपण करिअर डायग्नोस्टिक्स थ्रू किंवा करिअर काउन्सिलिंग थ्रू निवडावेत, जे की आपल्याकडे प्रामुख्याने होत नाही. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर आपल्याला काही विविध चाचण्या केल्यानंतर आपल्या आजाराचं निदान करतात. बट इथे जेव्हा आयुष्याला कलाटणी देणारी एक ही भूमिका असते, करिअर म्हणजे काय की तुमचं आयुष्य अक्षरशः बदलून टाकते. पण त्यासाठी आपण कुठे जातो का, आपण त्याच्याबद्दल माहिती गॅदर करतो का, शेजारच्यानी हे केलं किंवा चुलत काकांनी ते सांगितलं किंवा आपण कुठेतरी एखाद्या व्यक्तीला त्यांनी त्या क्षेत्रामधून पैसा कमवला म्हणून असे करिअर आपण करावेत का. तर आपण स्वतः त्या मार्गदर्शन घ्यायला हवं, करिअर डायग्नोस्टिक्स करायला हवं, करिअर गायडन्स आपण या प्रोग्राम्सला अटेंड करून किंवा तिथे आपण व्यवस्थित वैयक्तिक मार्गदर्शन घेऊन करिअर निवडावं असं मला वाटतं. नक्कीच अभय पाटील सरांनी आता नीट बद्दल फार सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. हरदीप सर, मला तुम्हाला असा प्रश्न करायचा आहे की JEE आणि ॲग्रिकल्चर बद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? श्योर सर। जैसे आपने सवाल पूछा, जैसे डॉक्टर पाटिल सर ने हमें नीट के बारे में बताया, जेई एक एंट्रेंस एग्जाम होती है जो इंजीनियरिंग के लिए होती है और आर्किटेक्चर के लिए होती है। ये नेशनल लेवल एग्जाम होती है जिससे हम नेशनल इंस्टीट्यूट्स में एडमिशन ले सकते हैं। मैकेनिकल इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग, आईटी इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग। जैसे मैं खुद एक बीटेक इंजीनियर हूँ फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग। इसके बाद में आर्किटेक्चर का भी काफी बड़ा स्कोप है क्योंकि इंडिया एक डेवलपिंग कंट्री है। जहां डेवलपिंग कंट्री आ गई वहां पे आपको इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में आर्किटेक्ट्स की रिक्वायरमेंट बहुत बढ़ जाती है। तो ये सब कोर्सेज भी इसमें इंक्लूडेड होते हैं। ऐसे ही एक और एग्जाम होती है MHT CET करके। ये हमारे महाराष्ट्र स्टेट की एग्जाम होती है जो महाराष्ट्र स्टेट लेवल पे होती है।
इससे बीएससी एग्रीकल्चर हो गया, इससे महाराष्ट्र के इंजीनियरिंग कॉलेजेस हो गए जैसे सीओईपी, वीजेटीआई, सरदार पटेल, ये महाराष्ट्र के टॉप नामचीन कॉलेजेस है। यहाँ बच्चों का करियर बन सकता है, और अगर यहाँ बच्चों का करियर बनता है तो माँ बाप को, बच्चों को एक लॉन्ग टर्म सिक्योरिटी मिलती कि स्टार्टिंग अगर अच्छे कॉलेज से हो गई, एक ऐसी जगह से हो गई कि जहाँ बहुत सारी कंपनीज आपको एक स्कोप दे सकती है, तो आज भी गुड मैन पावर इज ऑलवेज नीडेड इन द कंपनीज। कंपनीज इज ऑलवेज इन नीड ऑफ अ क्वालिटी मैन पावर। देखिए आज भी लोग ये सोचते हैं कि करियर कैसे बनाना, कैसे, हम लोग हमारे ब्राइट करियर इंस्टीट्यूट में लोगों को, बच्चों को करियर के गाइडेंस भी बताते रहते हैं रेगुलर इंटरवल पे, क्योंकि डेवलपमेंट्स और चेंजेस हर 6 महीने में होते हैं। इंडस्ट्री में चेंजेस आप हर 6-7 महीने में देखते हैं। कई बार लोग पहली बार गलत डिग्री चुनते हैं, पहली बार मेरे दोस्त ने ये किया, मेरे वो पड़ोसी ने ये किया, तो उस हिसाब से 9th-10th के बाद में लीनियंटली किसी न किसी क्लास को ज्वाइन करके, विदाउट करियर को डायग्नोस्टिक्स करके, मतलब लॉन्ग टर्म एम ना करके, ऐसी कोई डिग्री में लैंड अप होते हैं कि बाद में फिर डबल से उनको पढ़ाई करनी पड़ती फॉर पोस्ट ग्रेजुएशन। करियर्स हमेशा स्ट्रॉन्ग डिग्री पे बनते हैं, स्ट्रॉन्ग कॉलेज पे बनते हैं, और इसके लिए कॉम्पिटिटिव एग्जाम्स ये एक मात्र उपाय है आगे बढ़ने का। नक्कीच हरनीत सर आणि अभय पाटील सरांनी JEE आणि नीट बद्दल अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे। सर मला आपल्याला हरनीत सर आपल्याला प्रश्न असा करायचा आहे की आपण बघतोय की सध्या कोरोना काळात ऑनलाईनचं प्रमाण हे प्रचंड वाढत आहे, बरोबर? तर आता आपण ही ऑनलाईन टीचिंग सुरू केली आहे, तर आपला एक्सपिरियन्स काय त्याबद्दल आणि त्याचे मेरिट्स डिमेरिट्स याबद्दल आपण काय सांगाल? बिल्कुल सर, ये जो अभी सवाल है, मतलब ये लाइफ में फर्स्ट एक्सपीरियंस एज अ टीचर हमारे लिए है, बच्चों के लिए है, पेरेंट्स के लिए है, क्योंकि किसी ने अभी तक ये इमेजिन नहीं किया था कि हमारे बच्चे ऑनलाइन में इतना पढ़ेंगे। बट राइट नाउ, आज के काल में दिस इज द ओनली ऑप्शन। या तो बच्चा घर बैठ जाए, करियर को अनदेखा करे, या तो लॉन्ग टर्म प्लानिंग ना करे, पढ़ाई शुरू ना करे, इससे बच्चा पिछड़ता जाएगा। पिछड़ना इज नॉट द राइट थिंग कि भाई हमारे देखिए रिजल्ट्स लेट आए, पर आएंगे तो सही। ऐसा तो है नहीं कि रिजल्ट आएंगे ही नहीं बच्चों के। लाइफ रुक गई, धरती तो घूम रही है, खाना तो हम खा रहे हैं, रोज की दिनचर्या तो हो रही है, और भारत फिर भी कंपेयर टू अदर कंट्रीज बहुत बेहतर स्थिति में। इस बारे में डॉक्टर पाटिल सर आपको ज्यादा बेहतर बता सकते हैं कि वर्ल्ड के कंपैरिजन में इंडिया अभी भी बहुत सेफ जोन में। पर जहां तक बच्चों का करियर का सवाल है, जैसे माँ बाप आज भी काम कर रहे हैं, बिकॉज लाइफ है, यू हैव टू गो अहेड। तो उसी तरीके से बच्चों का काम क्या है? पढ़ाई करना। अब मैं इस मामले में ये कहना चाहूंगा कि ऑनलाइन टीचिंग पूरे 2 साल, क्योंकि देखिए कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए 2 साल करना होता है, तो 2 साल पूरी ऑनलाइन टीचिंग ये राइट चॉइस नहीं है, पूरा 2 साल। क्योंकि समटाइम्स यू रिक्वायर लाइफ टीचिंग इज द कोर, मतलब जो क्लास में हम पढ़ाते हैं, इस बोर्ड पे पढ़ाते हैं, यही असली कोर है। पर हम भी इसका वेट करेंगे, जैसे गवर्नमेंट के निर्देश आएंगे उसके सिवाय ऑफलाइन नहीं जाएंगे। अभी ब्राइट करियर इंस्टीट्यूट ऑलरेडी 2 बैचेस रन कर रहा है, किसकी? ऑनलाइन क्लासेस की। ऑनलाइन क्लासेस में हम बच्चों को एक प्लेटफॉर्म के द्वारा लाइव पढ़ाते हैं। सबसे इंपॉर्टेंट चीज है लाइव पढ़ाते हैं। कई बार ऐसा भी देखा जाता है कि बच्चे रिकॉर्डेड पढ़ते हैं, वो चीज में बच्चा सवाल नहीं पूछ सकता। यहाँ पे बच्चा, पेरेंट्स, इवन हम पेरेंट्स मीटिंग्स भी जब लेते हैं, ऑनलाइन वेबिनार्स लेते हैं, तो पेरेंट्स हमसे सवाल पूछ सकते हैं, बच्चा सवाल पूछ सकता है, एक क्लासरूम जैसी फील आती है। बहुत सारा सिलेबस, देखिए सिलेबस बहुत वास्ट है, 2 साल के हिसाब से गवर्नमेंट ने डिजाइन किया है। उसमें अगर हमारे बच्चे ने 4 महीने पिछड़ गया, तो ये तो फिर मुझे वो स्टोरी याद आती ना कि जो पहले अगर भागते हुए रैबिट, एक बच्चे को 95% भी मिल जाए 10th में, तो रैबिट जैसे भागा, पर बाद में सो गया, तो टोटवाइस तो आगे निकल जाएगा ना। वो भले स्लो था, वो भले 80% का था, पर वो पहले दिन से पढ़ रहा था। तो ऑनलाइन टीचिंग इस वक्त समय के अनुसार बहुत इंपॉर्टेंट है, जिसको हम भी सबसे पहले, मतलब ये मुझे बताते हुए बड़ी खुशी होती है कि हमने 8 अप्रैल से ही ऑनलाइन क्लासेस स्टार्ट कर दी थी। मतलब लाइक हम लोगों को इसका अंदेशा था कि ये चीजें थोड़े समय तक रुकने नहीं वाली, तो हम लोग 8 अप्रैल से, आज इस बात को करीबन 3.5 महीना हो गया, फिर भी हम लोगों ने ऑनलाइन क्लासेस स्टार्ट कर दी। हमारे बच्चों का सिलेबस पीछे नहीं आने दिया। सिलेबस आगे रहेगा, रिवाइज हो सकता है, ऑनलाइन में पढ़ के ऑफलाइन में रिवाइज हो सकता है। घर बैठेंगे तो फिर रिवाइज कब करेंगे? तो पहली बार ही पढ़ना नहीं हुआ ना। तो इसलिए ऑनलाइन क्लासेस अभी समय की नीड है। हरनीत सर, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही इथे सांगितलेली आहे। सेम प्रश्न मला अभय पाटील सर आपल्याला करायचे की आपण याबद्दल काय सांगाल? ओके सर,
कोरोनाच्या संदर्भात आणि ऑनलाईन टीचिंग या दोन गोष्टींना जर आपण एकत्रित केलं तर याचे काय फायदे आहेत किंवा काय याच्यामध्ये डिमेरिट्स आहेत. तर एक्झॅक्टली आपण हे विसरायला नको की आपण अशा भूमीतून येतो जिथे द्रोणाचार्यांचा पुतळा डोळ्यासमोर ठेवून एकलव्य जर तयार होऊ शकतो, तर ऑनलाईन टीचिंगमध्ये तुम्हाला तुमचे शिक्षक दिसत आहेत, यू आर सीइंग देम. येस, आय डू एग्री की आपण एक विसरायला नको की चायना किंवा युरोप किंवा अमेरिका सारख्या राष्ट्रांचा सारखं टेक्निकली स्पीड आपल्याकडे 4G 5G जे काही आपण म्हणत असूया तेवढा नाहीये. गॅजेट इक्विपमेंट सगळ्यांकडे नाहीये. बट हीच ती वेळ आहे की सर्वांना अपॉर्च्युनिटी मिळू शकते, सगळ्यांना एक संधी मिळू शकते. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या सीमेवर असणारा फौजी भाई असेल, शेतामध्ये असणारे आपले शेतकरी बांधव असतील किंवा आपले आई बाबाच घ्या ना, दुसरीकडे कुठे तुम्ही विचार करताय, सगळे वर्कआउट करतायत, सगळे मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांनी थांबू नये, कारण की विद्यार्थ्यांचं करिअर, कोरोनाचं प्रमाण, कोविड-19 हे कमी होणारच आहे आणि आपण याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यावं. आता बघा की काय झालं, ऑनलाईन टीचिंगमध्ये ऑनलाईन टूल्स आणि मेथोडॉलॉजीज डेव्हलप झाल्या. तुम्हाला प्रोजेक्टर्स असतील, तुम्हाला लाईव्ह स्क्रीन शेअरिंग असतील, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्तर आपण डिरेक्टली डिस्कस करू शकतो. बट याच्यामध्ये बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण गोष्ट झालेली आहे, त्यांना दर महिन्याचा खर्च करायची गरज नाही पडत. रूम खर्च वाचलाय, मेसचं जेवण जे तुम्हाला आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी हवं त्या ठिकाणी आई बाबांच्या निगराणीमध्ये, जे सुरुवातीला पालकांना एक अडचण असायची की मेरा बेटा कहाँ है किंवा माझी मुलगी ती घरी ट्युशनहून परतलीये की नाही परतलीये, तर हे सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत. तुम्हाला खूप जास्त वेळ मिळतोय आणि त्या वेळेचा सदुपयोग आपण करावा. आणि ऑनलाईन टीचिंग संदर्भात प्रामुख्याने मी हे सांगेन की तुम्ही 3 ते 4 तास याच्यापेक्षा जास्त कालावधी ऑनलाईन टीचिंग मध्ये तुम्ही मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉपच्या समोर थांबू नये. बेटा, आपल्याला इथून पुढे 5 वर्ष 8 वर्ष आपण प्रोफेशनल करिअर्स निवडतोय, तर एक लंबा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आपल्याला आपली तब्येत असेल, आपले डोळे असतील, तर याचं सुद्धा आपल्याला भान ठेवायला हवं. तर आपण 3 ते 4 तास 5 तास मॅक्झिमम वेळ ऑनलाईन टीचिंग, बट त्यासोबत सगळ्यात महत्वाचं की आपण 6 to 7 आवर्स 8 आवर्स ज्यांना शक्य असेल, सुरुवातीला 3 तास नंतर 4 तास, तर मटेरियल शुड बी इन द हार्ड कॉपी. म्हणजे पुस्तकं असतील, नोट्स असतील, तर या सगळ्या गोष्टींवरती जास्त भर द्यावा आणि या वेळेचा सदुपयोग करावा. कारण की आपण असं जसं सरांनी सांगितलं होतं की एक एक्झॅक्टली खरगोश के जैसे जो मेकॅनिझम बताया था, तर एव्हरी डे रोम वॉज नॉट बिल्ट इन. अचानक नाही, टप्प्याटप्प्याने डेली थोडं थोडं जर आपण करत गेलो तर नॅचरली कदाचित असं काही दिवसांनी आपल्याला बघायला मिळेल की हे ऑनलाईन टीचिंगच सगळ्यात चांगलं आहे. कारण की डार्विनचा एक सिद्धांत तुम्ही विसरू नका, चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन नेचर. आणि कदाचित ही आता वेळेची गरज आहे, गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे, तर आपण याला पॉझिटिव्हली घेऊया. नक्कीच सर, म्हणजे कोरोना काळामध्ये आता विद्यार्थ्यांचं जे प्रमाण वाढलं, तर आपण बघतो की ऑनलाईन त्यांनी जास्त रेफर केलं. आणि मला हे सांगायचं, जसं अभय पाटील सर आणि हरमीत सरांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही 3 ते 4 तास जास्तीत जास्त ऑनलाईन तुम्ही जा, पण हार्ड कॉपी इन द सेन्स कसं की तुम्ही पुस्तक वगैरे रेफर करा 3 ते 4 तास पुढेही, तसा तुम्ही अभ्यास करा. सर, मला प्रश्न पुन्हा असा एक आपल्याला करतो की PH न्यूजच्या माध्यमातून आपण जनतेला काय सांगाल अभय सर? PH न्यूजच्या माध्यमातून मी प्रथमतः विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सर्व श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की या कोरोनाच्या काळात कुठेही आपल्या एज्युकेशनला इकॉनॉमीमुळे तुम्ही थांबवू नका. कारण की ही जी वेळ आहे ही परत येणार नाही. तर या संदर्भात तुम्हाला कुठलीही सहाय्यता किंवा ज्याला आपण थोडीशी मदत म्हणूया, तर आम्ही ब्राईट करिअर इन्स्टिट्यूट आपल्यासोबत आहोत. आणि यासोबत आम्ही दरवर्षीप्रमाणे जसं काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या एज्युकेशनसाठी आम्ही वर्कआउट करत असतो, तर वी विल बी ऑलवेज विथ यू. आम्ही तुमच्यासोबत असणारच आहोत. बट डोंट स्टॉप एजुकेशन, नेवर स्टॉप लर्निंग, बिकॉज लर्निंग नेवर एंड्स. तो यही एक चीज़ है जो हम लोगों को कंटिन्यू रखनी है. हनीत सर? मेरे अनुसार, जैसे सर आपने बताया, डॉक्टर पाटिल सर आपसे बात हुई, इस समय में हमें रुकना नहीं, बिल्कुल सही जैसे आपने कहा, हमें आगे बढ़ते जाना है. बिकॉज अगर हमें आगे प्रोफेशनल एजुकेशन में नीट और जेई से जो हम प्रोफेशनल एजुकेशन हासिल करना चाहते हैं, चाहे डॉक्टरी लाइन की हो, मेडिकल फील्ड की हो, चाहे इंजीनियरिंग फील्ड की हो, इसमें हमें गवर्नमेंट कॉलेज में दस्तक देनी है.
हमें वो दरवाजे खोलने हैं जो हमें गवर्नमेंट कॉलेज तक ले जाएंगे। और अगर बच्चों, पेरेंट्स और जो भी लोग इसे सुन रहे हैं, अगर हम गवर्नमेंट कॉलेज तक पहुंचते हैं तो आगे गवर्नमेंट काफी तरीके से सपोर्ट करती है। पर उसके लिए 10वीं और 12वीं के बीच के ये 24 महीने, जिसमें से अभी 3-1 महीने जा चुके हैं, तो करीबन हम इसको 20 महीने कह सकते हैं। और ये 20 महीने एका म्हणजे माणसाने आपलं जेवढं त्याच्यामध्ये मेहनत करू शकतो किंवा तो तेवढं म्हणजे त्याच्या हार्ट पासून जो त्याच्या भविष्यासाठी जेवढं काही करू शकतो ते त्याला पूर्ण आपला याच्यामध्ये द्यायचं आहे। आणि ब्राईट करिअर इन्स्टिट्यूट म्हणजे डॉक्टर पाटील सरही समोर आहे आणि आम्ही दोघं आमच्या तर्फे हे तुम्हाला सांगत आहे PS न्यूजच्या माध्यमातून की आम्ही कुठल्याही मुलाच्या एज्युकेशनला स्टॉप होऊ देत नाही जर काही फायनान्शियल क्रायसिस असतात। आम्ही नेहमी आमच्या मागच्या 6-7 वर्षांनी लोकांना सपोर्ट केलेला आहे आणि ह्या वर्षात जेव्हा लोकांना लागेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठोमागे उभे आहोत। फक्त कोणत्या मुलासाठी? ज्याला अभ्यास करायचा आहे, ज्याचा मेरिट चांगला आहे, ज्याचा जेन्युइन केस आहे, ज्याला असं वाटत असेल की नाही आपला मेरिट चांगला आहे आणि आपण बनवू शकतो, तर आम्ही तुम्हाला बनवायसाठी नेहमीच तयार आहे। नक्कीच अभय सर आणि सोबत हरनीश सर आपण बघतोय की त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन PS न्यूजच्या माध्यमातून सध्या केलेलं आहे सगळ्या जनतेसाठी। आणि एक महत्त्वाची गोष्ट की नॉलेज इज पॉवर अकॉर्डिंग टू मिस्टर फ्रान्सिस बेकन। आणि त्याच माध्यमावर ब्राईट करिअर इन्स्टिट्यूटचे हे 2 शिलेदार जसं की आपण बघतोय की यांनी स्वतः एज्युकेशन, जसं सरांचं अभय सरांचं मेडिकल फील्ड आणि हरनीश सरांचं इंजिनिअरिंग फील्ड हे त्यांनी सोडून त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःला समर्पित केलंय की अकोल्याच्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांचं करिअर चांगलं घडावं म्हणून त्यांनी जो क्लास हा जो तो ओपन केलेला आहे आणि कितीतरी विद्यार्थी येथून यशाचे शिखर गाठत आहेत। सर खरंच मला फार म्हणजे अभिमान वाटतो आहे आणि आपल्या दोघांचं अभिनंदनही करतो की आपण ज्या माध्यमातून इथे PS न्यूजच्या माध्यमातून जो एक मोलाचा संदेश सगळ्या जनतेला दिलेला आहे। खरंच नमस्कार सर। नमस्कार।